नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 88. एक चिंतन संकलन भाग 88. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जे सनातन म्हणून जे काही आहे ते आपल्या ठिकाणी मूळचेच आहे, ते आपल्या ठिकाणी आयतेच आहे. त्याला न जन्म न मृत्यू. एवढे प्रथम लक्षात घ्या. तुमचे ऐकण्याचे साधन म्हणून जे चैतन्य ते निराकार शुद्ध आपण असल्याचे ज्ञान या स्वरूपातच आहे, या स्वरूपातच आहे. शरीराला चेतविणारे जे चैतन्य आहे, शरीराला चेतविणारे जे चैतन्य आहे त्यामुळेच काहीही समजणे शक्य होते, त्यामुळे काहीही समजणे शक्य होते. पण याचा कधी कधी फार दुरुपयोग होतो. आपण इतरांचे सांगणे ऐकून किंवा आपण इतरांचे ग्रंथ वाचून स्वतःमध्ये मी अमुक तमुक असा बदल करून घेतो. पण जेव्हा आपण स्वस्वरूपात स्थित असतो तेव्हा हा बदल होण्याचे थांबते. पण जेव्हा आपण स्वस्वरूपात स्थित असतो तेव्हा हा बदल होण्याचे थांबते. गुरुवचनाला म्हणजे ते तू आहेस हे ऐकल्यामुळेच मी देह नव्हे हा खरा बदल होतो. मी देह नव्हे हा खरा बदल होतो. गुरुवचनाला ऐकल्यामुळे अंतर्यामी असा हा बदल होतो व शेवटी मी देह नव्हे हे कळून येते. तुम्ही वेदातील तुमची लक्षणे ऐकता, पण वस्तुस्थिती अशी आहे की ऐकणारा त्याच्याही आधीचा आहे, म्हणूनच तर तो ऐकू शकतो. हा जो अशा प्रकारे आधीचा आहे पण नंतरचा म्हणून आलेला देह हे आपले भ्रमाने रूप मानतो. वस्तुतः देहावस्था, निद्रावस्था व जागृत अवस्था ह्या आपल्याच अवस्था मानणे हेच खरे अज्ञान होय. वस्तुतः देहावस्था, निद्रावस्था, जागृतावस्था ह्या आपल्याच अवस्था मानणे हे अज्ञान होय. त्या फक्त अवस्था आहेत, त्या फक्त अवस्था आहेत. कुणाच्या अवस्था अशा त्या नाहीतच. म्हणून या अज्ञानावर आधारित, या अज्ञानाच्या आधारावर आपण आहोत किंवा आपण असणेपणाने शुद्ध असणेपणानेच आहोत हे मात्र सिद्ध होत नाही, हे मात्र सिद्ध होत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सुखाचा सुद्धा श्रम असतो, सुखाचा सुद्धा श्रम होतो. त्याचा विसर पडला तरच विश्राम मिळतो, त्याचा विसर पडला तरच विश्राम मिळतो. ज्ञान अज्ञान जेथे भासतच नाही तिथेच खरी विश्रांती नांदत असते. ज्ञान अज्ञान जिथे भासतच नाही तिथेच खरी विश्रांती नांदत असते. म्हणजेच काय? ज्ञान अज्ञान ज्यामुळे कळणे शक्य होते. म्हणजेच काय? ज्ञान अज्ञान ज्यामुळे कळणे शक्य होते ते कळणे सदा सर्वदा मोकळे मोकळे असते आणि विश्रांती घेत असते. केवळ श्रवणाने, द आर्ट ऑफ लिसनिंगमुळे, द आर्ट ऑफ लिसनिंगमुळे बदल होऊन स्वरूप उघडे पडते. ही ऐकण्याची कला ज्याला लाभली, ही ऐकण्याची कला ज्याला लाभली
तो त्याच क्षणी ते ऐकताच झटपट मोकळा होतो. लोक साधक म्हणून प्रगती करायला पुढे जायचा प्रयत्न करतात, पण सिद्धत्व तर आधीचेच आहे. ते इतके आधीचे आहे की झोप जागृती या अवस्थांच्याही आधीचे आहे. इथे हे लक्षात ठेवणे अतिशय जरुरीचे आहे की आधी हा शब्द हा शब्द इथे कालाधिष्ठित नाही. आधी हा शब्द इथे कालाधिष्ठित नाही. जसे तुम्ही जमिनीवर उभे राहता, कारण जमीन ही आधीच आहे. तुम्ही दुसरीकडे जाऊन उभे राहता, तेथे ही जमीन ही आधीच आहे. म्हणून आधी शब्द या अर्थाने तो आधी आहे. म्हणून आधी शब्द ह्याच अर्थाने आधी आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की समजा एखाद्या साधूने कितीही तपश्चर्या केली, कितीही सिद्धी मिळवल्या, पण जोपर्यंत त्याच्या या दर्शनाला, या सिद्धींना त्याच्या स्वतःच्या देहाचे प्रमाण लागत असेल तर त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान झालेले नाही हे निश्चित. त्याला नित्य ज्ञान झालेले नाही हे निश्चित. या स्वस्वरूपाची ओळख, या स्वस्वरूप ज्ञानाची ओळख देह म्हणजेच मी या कल्पनेने अंधारलेली आहे. म्हणजेच काय? स्वस्वरूप ज्ञानाची ओळख देह म्हणजेच मी या कल्पनेने अंधारलेली आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात प्रत्यक्ष मरणाचा अनुभव कुणाला म्हणजे कुणालाच नाही. प्रत्यक्ष मरणाचा अनुभव कुणाला म्हणजे कुणालाच नाही. त्यामुळे त्याची भीतीची केवळ कल्पना असते. त्यामुळे मृत्यूच्या भीतीची ही केवळ कल्पनाच असते. प्रत्यक्ष भीती आणि भीतीची कल्पना यात फार सूक्ष्म फरक आहे. नाना इंद्रिय सुखांची लाळ घोटणे सोडा तरच मृत्यूचे भय जाईल, असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. कोणतीही मिळकत शेवटी डोईजडच राहते आणि मिळकतीशिवायचे जीवन हे सदैव भयरहित राहते. आज तुम्ही मृत्यू शब्दाच्या केवळ अर्थाच्या भयाने थरथर कापता, ही तुमची वस्तुस्थिती आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात मी स्त्री किंवा मी पुरुष आहे, ही मोहक आठवणच कामभावना जागृत करते आणि पुढे हाव लालसा याचे चक्र सुरू होते व ते नाही ते आपल्याला करायला लावते. म्हणून मी शुद्ध चैतन्य ब्रह्म याच धारणेने राहा. म्हणून मी शुद्ध चैतन्य ब्रह्म या धारणेने राहा. मी केवळ शुद्ध असणेपणानेच आहो, ही धारणा पक्की करा. मी केवळ शुद्ध असणेपणानेच आहोत, ही धारणा पक्की करा. या धारणेनेच रात्री झोपी जा. शेवटचा विचार हाच ठेवा. या धारणेनेच रात्री झोपी जा व शेवटचा विचार हाच ठेवा. मी स्त्री किंवा पुरुष ही आठवण जोपर्यंत आहे तोपर्यंत इच्छा आणि मृत्यूचे तुम्हाला भय आहे. झोपताना मी स्त्री किंवा मी पुरुष हे वेगळे करून झोपा. मग ती निद्रा साधी निद्रा राहणार नाही, तर ती योग निद्रा ठरेल. हे ज्याचे त्यानेच करायचे आहे. अर्थात हे ज्याचे त्यानेच करायचे आहे. सोन्याच्या भुशात बी रुजत नाही. त्यासाठी घाणेरड्या खताचा खड्डाच पाहिजे आणि त्यातच ते रुजवावे लागते. देहाची ओळख सांडायला किंवा सोडायला न आवडणे हीच खरी माया होय. देहाची ओळख सांडायला अर्थात सोडायला न आवडणे ही आहे खरी माया.
तुमच्या प्रकाशानेच बाहेरचा प्रकाश दिसतो हे लक्षात ठेवा. तो प्रकाश म्हणजेच आपले शुद्ध असणेपण. इथे आपण आणि आपले शुद्ध असणेपण हे एक जीवच आहे. इथे कोणत्याही प्रकारचे द्वैत नाही. परंतु वस्तूचा प्रकाश आपल्या जातीचा नाही. तो वेगळा म्हणूनच तो आपण आत्मप्रकाशाने पाहू शकतो. तो वेगळा आहे म्हणूनच आपण तो आत्मप्रकाशाने पाहू शकतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जप तपादी साधने करू जाता मनुष्य काळामध्ये म्हणजे काल संकल्पनेत अडकतो आणि जे कालातीत आहे ते काळात अडकलेल्यांना कळत नाही. म्हणूनच स्वतः कालाधिष्ठित असे कोणतेही साधन न करता साध्यच होऊन राहा. म्हणून कालाधिष्ठित असे कोणतेही साधन न करता साध्यच होऊन राहा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देहाच्या ठिकाणी आपल्या देहधर्माने वागतात. देहाच्या ठिकाणी आपल्या देहधर्माने वागतात. ते कुणाचेच असे नसतात. त्यांच्यावर मालकी हक्क कुणाचाच नसतो. पण त्यांना तुझे माझे असे केवळ अज्ञानानेच समजण्यात येते. पण हे सर्व असणेपणाच्या प्रकाशामुळेच कळते. हे सर्व कळणे असणेपणाच्या प्रकाशामुळेच शक्य होते. हेच नीट कळले पाहिजे. हेच नीट ठसले पाहिजे. तुम्ही म्हणता आत्मस्वरूप आम्हाला दिसत नाही. पण ज्याच्यामुळे तुम्हाला हे असे म्हणणे शक्य झाले ते काय आहे? याचा शोध घ्या. कमीत कमी रात्री झोपताना तरी देह हा देहाच्या ठिकाणी आहे व मी असणेपणाने माझ्या ठिकाणी आहे ही जाणीव जागती ठेवून झोपा. कमीत कमी रात्री झोपताना तरी देह हा देहाच्या ठिकाणी आहे व मी असणेपणाने माझ्या ठिकाणी आहे ही जाणीव जागती ठेवून झोपा. हीच एकमेव साधना. यामुळे व्यक्तिमन लाजून स्वतःच बाजूला होईल आणि तुम्ही मोकळे व्हाल. तुम्ही व तुमचा मोकळेपणा हा एकच. तुम्ही वेगळे आणि तुमचं वेगळेपणा तुम्ही वेगळे व तुमचा मोकळेपणा वेगळा असा प्रकार नाही. म्हणून तुमचा मोकळेपणा नाही तर तेथे फक्त मोकळेपणाच आहे. आपल्याला आईवरून दिलेली शिवी, समजा कुणी आपल्याला आईवरून जी शिवी दिली तर आपल्याला आईवरून दिलेली शिवी आपण कधीच विसरत नाही. तसे हे सर्वच्या सर्व तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या दिवशी तुम्हाला ते निश्चित कामाला येईल. देहाच्या ओळखीची प्रथा मोडून टाका. तुमच्याकरता तुम्ही काय आहात या एकाच गोष्टीचा स्वतःच शोध घ्या. हू एम आय? मी कोण आहे? तुम्ही असल्याची जाणीव आणि जग एकच आहे. दोन्ही एकाच क्षणी आहेत. तुमच्या जाणीवेतच जग आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आता मी इथे तुम्हाला दिसतो. इथून तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या दृष्टीने मी कुठे असेल? अर्थात तुम्ही असल्याच्या जाणीवेतच ना. तसेच हे आहे. हा भ्रम आहे असे आपण म्हणतो, पण हा भ्रम आहे
हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते काय आहे. हा भ्रम आहे हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते काय आहे याचा विचार करा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रत्येक माणूस जी जी क्रिया करतो, प्रत्येक माणूस जी जी क्रिया करतो, जेवणापासून ते शौचास जाण्यापर्यंत, जेवणापासून ते शौचास जाण्यापर्यंत ते सर्वच्या सर्व तो केवळ आत्मप्रेमामुळेच करतो. सद्गुरुबोध भाग 1 पान नंबर 16 यावर हे आहे. इथे एक छान विनोद आठवला. वर्गात शिक्षिकेने एका मुलाला, ज्याचे अभ्यासाकडे मुळीच लक्ष नसते, त्याला विचारले की मानवी शरीरातील पचनक्रियेचे थोडक्यात वर्णन कर. मानवी शरीरातील पचनक्रियेचे थोडक्यात वर्णन कर. मुलाचा तो काहीच अभ्यास नव्हता. त्याने थोड्या वेळ डोके खाजवले व तो नंतर म्हणाला, जी क्रिया उजव्या हाताने सुरू होते, जी क्रिया उजव्या हाताने केल्या जाते आणि डाव्या हाताने ती क्रिया संपवली जाते, त्या क्रियेला पचन क्रिया असे म्हणतात. बरे असो, तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जेवणापासून ते शौचास जाण्यापर्यंत सर्व क्रिया ह्या आत्मप्रेमामुळेच होतात, परंतु हे आपल्याला कळत नाही. देहबुद्धी तीव्र असल्यामुळे आहार निद्रा भय मैथून, देहबुद्धी तीव्र असल्यामुळे आहार निद्रा भय मैथून या क्रियांना कुणी वस्तुतः करता नाही, पण अज्ञानामुळे त्याचे कर्तेपण घेतले जाते. याला कारण तीच तीव्र देहबुद्धी होय. ही गोष्ट सहजासहजी पचनी पडणार नाही. ही गोष्ट सहजासहजी पचनी पडणार नाही. स्वतःलाच मुरून मग स्वतःच स्वतःला प्राशन करीत करीत स्वस्थ निवांत बसून राहा. स्वतःच स्वतःला मिसळून स्वतःच ते प्राशन करीत करीत स्वस्थ निवांत बसून राहा. हे हा काढा सहजासहजी पचणार नाही. म्हणजे स्वतःला मुरून स्वतःला प्राशन करीत करीत स्वस्थ निवांत बसून राहा, पण हा काढा सहजासहजी पचणार नाही. हा काढा सहजासहजी पचणार नाही. म्हणूनच आहार निद्रा भय मैथून यांचा कर्तेपणा घेण्यात येतो. जेवण खाणे घरदारे सगळा संसार हा या अशा सत्यापासून पलायन करण्यासाठीच आहे. नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 88. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जे सनातन म्हणून जे काही आहे
ते तेच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जे सनातन सनातन म्हणून जे काही आहे ते तेच आपण आहे. डायल केलेला नंबर त्याला न सध्या व्यस्त जन्म आहे. त्याला न कृपया मृत्यू. थोड्या वेळानंतर पुनः प्रयत्न करा. एवढेच प्रथम आपके द्वारा लक्षात डायल घ्या. किया गया नंबर अभी व्यस्त है. तुमचे कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. द नंबर यू हैव डायल्ड इज करंटली बिजी. प्लीज ट्राई लेटर. नमस्कार. श्री निसर्गदत्त